नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1077वा भाग. या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, किसी और का कद छोटा कर देने से कोई खुद को ऊंचा या बड़ा नहीं बना सकता. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रातल्या 59व्या भागात. आता पुढचं 16वं आणि एकूणातलं 384वं सूत्र बघू. ऐत्तरीय उपनिषदामध्ये दिलं आहे की ब्रह्मच असतं, मग स्वर्गाच्या पलीकडचा भाग, मग आकाश, मग पृथ्वी आणि मग त्यापासून इथलं सर्व काही असं सगळं बनतं. पण त्यावरून आत्मा म्हणजेच ब्रह्म असं कसं होईल? सगळ्या वस्तू म्हणजे 5 भूतांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा रचना, पण म्हणजे ब्रह्म म्हणजेच आत्मा नाही आणि त्यापासूनचं सगळं. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 385वं सूत्र बघूया. आत्मा आधी बनलाय असं पण म्हटलं आहे आणि ब्रह्म आधी होतं असंही म्हटलं आहे, म्हणजेच आत्मा म्हणजेच ब्रह्म. आता पुढचं 18वं आणि एकूणातलं 386वं सूत्र बघू. रोज धुतल्यानंतर प्राणावर ध्यान करावं. जेवण केल्यावर पाणी प्यावं आणि प्राण झाकला जाईल. अन्नापासूनच ऊर्जा बनते, त्या अन्नाला वर आणि खाली पाण्याने झाकावं लागतं. आता पुढचं 19वं आणि एकूणातलं 387वं सूत्र बघू. एकाच ध्यानाच्या पद्धतीमध्ये त्याच प्रकारचं ध्यान असतं. एक पद्धत सुरू केली तर मग तीच चालू ठेवावी, मग त्यानेच ध्येयापर्यंत जाता येतं. आता पुढचं 20वं आणि एकूणातलं 388वं सूत्र बघू. सर्व ध्यानांचा उद्देश तर एकच असतो, सत्याचा, ब्रह्माचा शोध. मग भूः, भुवः आणि स्वः असे 3 शब्द याचं शरीर असतं. आहार, आशर, अहम असे 3 शब्द पण शिकवले जातात. सत म्हणजे पृथ्वी, पाणी आणि अग्नी आणि त्यात म्हणजे हवा आणि आकाश. आहार म्हणजे अहिंसा आणि अहम म्हणजे आपला आत्मा. आता पुढचं 21वं आणि एकूणातलं 399वं सूत्र बघूया. ही नावं वेगवेगळी आहेत कारण ती वेगवेगळ्या उपासनांच्या पद्धतींमध्ये आहेत, एवढंच. आता पुढचं 22वं आणि एकूणातलं 400वं सूत्र बघूया. ती वेगळी नावं आहेत खरी, त्यामुळे वेगळा विचार पण होतो, पण असतं सगळं एकच. आता पुढचं 23वं आणि एकूणातलं 401वं सूत्र बघूया. सगळीकडेच जाण्याच्या आणि स्वर्गालाही भेदून जाण्याच्या बद्दल ध्यानामध्ये उल्लेखच नाही. देव बनायच्या आधी स्वर्ग बनला. ध्यान कुठेही करा, ब्रह्म तिथे आहेच. आता पुढचं 24वं आणि एकूणातलं 402वं सूत्र बघू. पुरुष विद्येच्या गोष्टी एका जागी सांगितल्यामुळे सगळ्या उपनिषदांमध्ये नाही सांगितल्या. जीवन 3 भागात सांगितलेलं आहे. सावन, जेव्हा सोमरस बनतो आणि पुढची तयारी होते. त्यानंतर आहेत प्रार्थना आणि शेवटी आहेत मंत्रोच्चार. त्याग, यज्ञ, शक्तीची पूजा असं सगळं मग असतं. वेगवेगळ्या प्रिय गोष्टींचा त्याग पण असतो. आता पुढचं 26वं आणि एकूणातलं 403वं सूत्र बघूया. पाप आणि पुण्य दोन्हीही नाहीत आणि नकोत असं म्हणतो तेव्हा काही जणांकडे ते असतात, हेही खरंच तर असतं. हे सगळं सांगायला कुशगवत, स्तुती, मंत्र यांचा प्रतिकात्मक वापर केलेला आहे. आता पुढचं 27वं आणि एकूणातलं 404वं सूत्र बघू. मृत्यूच्या वेळी जो ज्ञानी असतो तो पाप आणि पुण्य सगळंच सोडून देतो. राग, द्वेष, प्रेम अशा सगळ्या भावना पण सोडून देतो. देवांच्या मार्गाला लागताना अग्नीमधून जातो. विराजा नदी पाणी जातो
आणि मग मन सोडून देतो. आता या शरीराला आणखी काहीच नको असतं. त्याच्या कुटुंबियांना ऐहिक संपत्ती मिळते, सत्कर्म मित्रांना मिळतात आणि वाईट कर्म शत्रूंना मिळतात. आता पुढचं 28वं आणि एकूणातलं 405वं सूत्र बघू. हे सगळं पाप आणि पुण्याचं संपणं जीवनातच झालं पाहिजे. हे मृत्यूनंतर काही होत नाही. त्यासाठी यम, नियम, ज्ञानार्जन हे सगळं जिवंत असतानाच झालं पाहिजे. आता पुढचं 29वं आणि एकूणातलं 406वं सूत्र बघूया. मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं, त्याची काहीतरी दिशा असणार. आता शंका अशी वाटते की सगळेच मृत्यूनंतर स्वर्गाच्या वाटेने जातात का आणखी पण कुठे कुठे जातात? हे ब्रह्माचं ज्ञान मिळालेलं असतं का नसतं यावर अवलंबून असेल का? जो पुण्यवान असेल तो स्वर्गात जाईल आणि पापी नरकात जाईल असा एक समज आहे. पण आत्मा जर जाणार असेल तर त्याला पाप आणि पुण्य काही चिकटलेलंच नसतं. ब्रह्माबरोबर एकरूप होणं हे सगळ्यांचंच ध्येय असतं, सगळ्याच आत्म्यांचं असतं. आता पुढचं 30वं आणि एकूणातलं 407वं सूत्र बघू. एकाच ठिकाणी जायचं, पण त्यासाठी सुद्धा अनेक मार्ग असू शकतात. वर जाणं, संवाद साधणं, आपापले अनुभव घेणं, ब्रह्मांडात संचार करणं, प्रकाशाचा अनुभव घेणं, आत्मा ओळखणं, निरीच्छ बनणं, फक्त सत्कर्मच करणं. आता पुढचं 31वं आणि एकूणातलं 408वं सूत्र बघू. कोणत्याही पद्धतीमध्ये एकमेकांचा विरोध नाही. एक पद्धत बरोबर आणि एक चुकीची असंही नाही. ब्रह्म सगळ्यांचा एकच आहे. श्रद्धा हवी, संयम हवा. आता पुढचं 32वं आणि एकूणातलं 409वं सूत्र बघू. ज्यांना काही करायचंच असतं, काही ध्येय असलं तर ते ध्येय गाठेपर्यंत त्याच शरीराच्या अवस्थेत ते असतात. जे ज्ञानी असतात ते पुनर्जन्म घेत नाहीत. त्यापैकी काही घेतात कारण त्यांना विष्णूनेच ते काम दिलेलं असतं. उदाहरणार्थ श्रीकृष्ण, दक्ष, नारद. काही जणांना मागचे जन्म आठवतात देखील. काहीही झालं तरी कर्मांची बीजं देखील शेवटी संपावी लागतात. काही वेळा वेगळी उपासना करायची इच्छा असते म्हणूनही पुन्हा जन्म होतो. आता पुढचं 33वं आणि एकूणातलं 410वं सूत्र बघू. ब्रह्माबद्दल सगळ्या शंका जातात. मग उपनिषदांमध्ये फरक काहीच नाहीत हे सिद्ध पण होतं. आता पुढचं 34वं आणि एकूणातलं 411वं सूत्र बघू. उपनिषदात गाभा तोच आहे. काही कल्पना आणि उपमांमध्ये फरक आहे. आता पुढचं 35वं आणि एकूणातलं 412वं सूत्र बघू. आत्म्याची कल्पना तर सगळीकडे तीच आहे आणि स्वच्या, शरीराच्या सगळ्यात आतला भाग म्हणजे आत्मा, तो सगळ्यांमध्येच असतो, पण तो लपलेलाही असतो.